नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण पहिल्या चॅप्टरमधला शेवटचा घटक पाहिला होता. तो घटक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या संकल्पना आणि त्यांच्यातील मूलभूत फरक कसा आहे. त्यानंतर आज आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आपला दुसरा चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अभ्यासत असताना राष्ट्रीय उत्पन्न हे समग्रलक्षी पातळीवरील एक महत्त्वाचं चल आहे. कारण या राष्ट्रीय उत्पन्नावरूनच देशातील एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण उत्पादन असेल, हे महत्त्वाचे घटक निश्चित होत असतात. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची कामगिरीची कल्पना देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे जगातील वेगवेगळ्या देशांच्या उत्पन्नाशी तुलना करून समजून घेता येते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला फार महत्त्व समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आहे. मग या राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना काय आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संलग्नित असणारे वेगवेगळे घटक कोणते आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजून घेत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्राध्यापक पिगू या अर्थशास्त्रज्ञानं जी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली आहे त्याचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. तर प्राध्यापक पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशाच्या स्वरूपात मोजता येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटलं जातं. आता प्राध्यापक पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे स्पष्टीकरण देत असताना किंवा अर्थ स्पष्ट करत असताना की उत्पन्नाचा जो भाग पैशाच्या स्वरूपात मोजता येतो त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. मात्र या ठिकाणी एक उणीव यामध्ये अशी दिसून येते की ज्या देशामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये काही प्रमाणात का होईना वस्तुविनिमय पद्धतीचा अवलंब केला जात असेल, अशा देशात जर आपण प्राध्यापक पिगू यांनी दिलेल्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न जर मोजलं तर ते कमी भरण्याची शक्यता असते. कारण वस्तुविनिमय पद्धतीमध्ये एक वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली किंवा घेतली जाते. त्यामुळे त्याचा पैशाच्या स्वरूपात मूल्य व्यक्त केले जात नाही आणि पैशाच्या माध्यमातून त्याचा व्यवहार होत नसतो. म्हणून अशा देशामध्ये किंवा असे व्यवहार होत असल्यास राष्ट्रीय उत्पन्न हे कमी भरण्याची शक्यता असते. त्यानंतर प्राध्यापक फिशर यांनी एक व्याख्या केली आहे. तर प्राध्यापक फिशर म्हणतात की एका वर्षाच्या काळातील देशातील सर्व उपभोक्त्यांच्या एकूण उपभोगाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर फिशर यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करत असताना देशातल्या सर्व उपभोक्त्यांनी एका वर्षाच्या काळात जेवढा उपभोग घेतला असेल वस्तू आणि सेवांचा, तर त्या उपभोगाची बेरीज केली तरी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं, अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. याच्यात देखील काही मर्यादा आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढची एक व्याख्या आपल्याला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न समितीनं ही व्याख्या केलेली आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जी व्याख्या केली आहे ही यापेक्षा जास्त सर्वसमावेशक किंवा मोठी व्यापक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येनुसार एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न समितीनं केलेली आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जी व्याख्या केली आहे त्यामध्ये ते असे म्हणतात की एका विशिष्ट कालखंडात म्हणजे साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एका वर्षाचा कालखंड विचारात घेतला जातो. म्हणजे एका वर्षाच्या काळात देशात जेवढ्या काही वस्तू किंवा सेवा या उत्पादित केल्या जातात त्यांचं मापन हे दुहेरी न करता म्हणजे दुहेरी गणना टाळून आपल्याला मापन करावं लागतं. मग असं दुहेरी गणना टाळून केलेलं मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी गणना टाळणं याचा अर्थ काय होतो की एकच वस्तू किंवा एकच सेवा याचं दोनदा मोजमाप केलं जाऊ नये. जर एकच वस्तू दोनदा मोजली गेली किंवा एखादी सेवा जर दोनदा मोजली गेली तर उपलब्ध किंवा उत्पादित असलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. मग यासाठी काय करावं लागतं तर सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचंच मोजमाप केलं जातं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली ही अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्यातून आपल्याला
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय करणं आवश्यक आहे, हे त्यातून स्पष्ट होतं, की एका वर्षाच्या काळात देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात, त्यांचं मोजमाप करायचं. फक्त हे करत असताना त्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मापन आपल्याला टाळावं लागतं किंवा दुहेरी मोजमाप न करता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागतं. आणि मग ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, ह्या पाहिल्यानंतर आपल्याला त्या व्याख्यांवरून पुढील काही बाबी स्पष्ट दिसून येतात. त्यामध्ये पहिली एक बाब आपल्याला दिसून येते, की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे. प्रवाह संकल्पना, फ्लो कन्सेप्ट, की राष्ट्रीय संपत्ती प्रमाणे ती साठा संकल्पना नाही. कारण राष्ट्रीय संपत्ती ही साठा संकल्पना आहे. मात्र राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना प्रवाह संकल्पना आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण एका वर्षाच्या काळात देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचा उत्पादनाचा प्रवाह आहे, त्याचं मोजमाप आपण करत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाला एक प्रवाह संकल्पना म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी एक बाब आपल्याला दिसून येते, की दुहेरी गणना टाळणं आवश्यक असतं. की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी गणना टाळणं आवश्यक आहे. दुहेरी गणना टाळणं म्हणजेच एखादी वस्तू किंवा सेवा यांचं दोनदा मोजमाप न करता केवळ ती अंतिमतः एकदाच मोजणं, याचा अर्थ होतो दुहेरी गणना टाळणे. आणि त्यानंतर पैशाचा वापर आवश्यक असतो, की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण वास्तव परिमाण मोजत नसतो, की एक वस्तू, दोन वस्तू किंवा एखादी सेवा, दुसरी सेवा असं संख्यात्मक किंवा त्याचं वास्तव परिमाण आपण मोजत नाही, कारण हे अशक्य आहे. त्यामुळं आपण सर्व वस्तू आणि सेवांचं मोजमाप करतो, परंतु त्या वस्तू आणि सेवांचं संख्येत मोजमाप न करता त्यांचं पैशात मूल्य व्यक्त करतो आणि त्याच्या पैशातील मूल्यांची बेरीज करून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी पैशाचा वापर आवश्यक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येते. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहिल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही मूलभूत संकल्पना आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. त्याला शॉर्टमध्ये GNP असं म्हटलं जातं. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करत असताना, जसं आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करत असताना सांगितलं होतं, की एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होत असलेल्या सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या पैशातील मूल्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशीच व्याख्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची करता येते. कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होत असणाऱ्या सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार किंवा बाजार किमतीनुसार येणारं मूल्य याची एकत्रित बेरीज करत असतो आणि त्यानुसार ती बेरीज केली असता आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळत असतं. आणि संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मोजमाप हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक अचूक असतं. कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना त्यामधून घसारा खर्च हे मोजायची किंवा त्यातून वजा करायची आवश्यकता नसते. त्यामुळं स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजणं हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा सोपं किंवा अधिक अचूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याचं किंवा त्याचं एक सूत्र आहे, की स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन प्लस देशाची एकूण निर्यात मूल्य मायनस देशाचं एकूण आयात मूल्य. म्हणजेच जर आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळवायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये देशाचे एकूण निर्यात किती आहे, त्यापासून किती उत्पन्न मिळतं ते त्यामध्ये आपल्याला त्याची बेरीज करून मिळवावं लागतं आणि देशाच्या आयातीवर किती खर्च झालेला आहे, त्या आयात मूल्य त्यामधून आपल्याला वजा करावं लागतं. असं आपण केल्यास स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपल्याला मिळतं. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन प्लस आयात मायनस निर्यात या सूत्राचा वापर या ठिकाणी आपल्याला करता येतो. आता विशिष्ट काळामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधील वाढ ही अर्थव्यवस्थेच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जर देशामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था ही कार्यक्षमपणे काम करत आहे, असं त्यावरून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर
स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला शॉर्टमध्ये आपण GDP असं म्हणतो. की स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ काय होतो, की एका वर्षाच्या काळामध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत म्हणजे देशातल्या देशात इ- उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजेच देशांतर्गत उत्पादन होय. कारण पहिल्या संकल्पनेमध्ये आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण पाहिलंय, की आपण त्यामध्ये निर्यातीपासून मिळालेलं म्हणजे परकीय देशापासून मिळालेलं उत्पन्न सुद्धा आपण त्यामध्ये मिळवत असतो. मात्र स्थूल देशांतर्गत उत्पादन ही जी संकल्पना आहे, तर यामध्ये आपण काय करतोय, की एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत भागामध्ये म्हणजेच देशातल्या देशात जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या असतील, त्यांचं अंतिम मूल्यांची बेरीज करून आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजू शकतो. त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्ट, त्याला शॉर्टमध्ये आपण NNP म्हणतो. मग एका विशिष्ट कालखंडात म्हणजेच आता हा विशिष्ट कालखंड लक्षात ठेवायचा आहे, की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना सांगत असताना नेहमीच आपण एक वर्षासाठी मोजतो असं प्रत्येकच वेळी सांगितलं जाणार नाही, की त्या ठिकाणी तो शब्द प्रयोग केला जातो, की एका विशिष्ट कालखंडामध्ये. विशिष्ट कालखंड हा एक वर्षाचा असतो, चालू आर्थिक वर्षासाठीचा. आणि मग त्या आर्थिक वर्षाच्या काळासाठी ते मोजलं जातं. म्हणून या ठिकाणी तो कालखंड हा एक वर्षाचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या करत असताना एका विशिष्ट कालखंडात देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या निव्वळ उत्पादनाची बेरीज म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातले जे काही लोक आहेत त्यांनी उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू असतील, सर्व प्रकारच्या ज्या सेवा असतील, त्याच्यापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पादनाची जर बेरीज आपण केली, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होतं. आणि मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळवण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून घसाऱ्यावरील खर्च वजा करावा लागतो. डेप्रिशिएशन कॉस्ट आपल्याला त्यातून मायनस करावी लागते. त्याचं सूत्र आहे, की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. घसारा खर्च म्हणजे काय, की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जी काही भांडवली साधन सामग्री आपण वापरत असतो, तर त्या भांडवली साधन सामग्रीचा वापरण्याच्या काळामध्ये जी काही झीज होत असते, ती झीज भरून काढण्यासाठी त्यावर जो खर्च केला जातो, त्याला सर्वसाधारण भाषेमध्ये घसारा खर्च असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जर एखादं यंत्र आपण वापरत आहोत आणि ते यंत्र वापरत असताना त्याचं काही लाईफ असते, परंतु जर ते यंत्र आपण जसं-जसं वापरत जातो, तसं-तसं त्या यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड होऊ शकतो. यंत्राचे काही पार्ट्स असतील ते झीज होऊन खराब होऊ शकतात. मात्र ते एखादा पार्ट्स खराब झाला, की आपण पूर्ण यंत्र रिप्लेस करू शकत नाही, कारण त्यावर मोठा खर्च केलेला असतो. म्हणून आपण काय करत असतो, की त्याची जी काही झीज होणार आहे, त्याच्यासाठी जो काही त्याचा मेंटेनन्स चार्ज असणार आहे, तो आपण त्याच्यासाठी खर्च करत असतो आणि त्याला सर्वसाधारण भाषेमध्ये आपण डेप्रिशिएशन असं म्हणतो. मग हा खर्च वजा करावा लागतो. कशामधून? स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून घसारा खर्च वजा केला असता आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळतं. त्यानंतर दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, PCI. दरडोई उत्पन्नाची संकल्पना ही फार महत्त्वाची आहे, कारण दरडोई उत्पन्नावरून आपल्याला देशातील लोकांच्या वाट्याला राष्ट्राच्या संपत्तीचा किती भाग येतो हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. म्हणून दरडोई उत्पन्न हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमधला फार महत्त्वाचा भाग आहे. आता दरडोई उत्पन्नावरून आपल्याला आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते, की जर देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त असेल, तर त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा किंवा पातळी सुद्धा चांगली असल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र जर दरडोई उत्पन्न कमी असेल, तर त्या देशातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात देखील आपल्याला घसरण होत असल्याचं किंवा अतिशय खालच्या दर्जाचं राहणीमान असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग दरडोई उत्पन्न कसं मोजता येईल, की मग त्यासाठी आपल्याला देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येनं जर आपण भाग दिला, तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळतं. म्हणजेच राष्ट्राचं जे एकूण उत्पन्न आहे, त्याला एकूण लोकसंख्येनं भाग द्यायचा, म्हणजेच राष्ट्राच्या एकूण उत्पन्नामधला एका विशिष्ट व्यक्तीच्या वाट्याला किती भाग येतो, हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. आणि मग देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ झाली,
तर लोकांच्या राहणीमानात देखील वाढ होत जाते, कारण दरडोई उत्पन्नाचा प्रभाव हा लोकांच्या राहणीमानावरती होत असतो. आता त्यानंतर पुढची संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न, पर्सनल इन्कम. की एका वर्षाच्या काळामध्ये त्याचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतो, की एका वर्षाच्या काळामध्ये व्यक्तीला त्याच्या सर्व मार्गांनी प्रत्यक्षात मिळालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाची बेरीज केली असता वैयक्तिक उत्पन्न मिळते. म्हणजे काय? की एका वर्षाच्या काळात एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत, की त्याला जे काही उत्पन्नाचं, कारण असं नाही की एखाद्या व्यक्तीला एकच उत्पन्नाचा मार्ग, असंही असू शकतं की एका व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळं ही वैयक्तिक उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करत असताना आपल्याला असं सांगता येतं, की एका वर्षाच्या काळामध्ये व्यक्तीला त्याच्या सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची बेरीज केली असता राष्ट्रीय उत्पन्न मिळते. त्यानंतर आपल्याला असेही वैयक्तिक उत्पन्नाची व्याख्या करताना सांगता येतं, की वैयक्तिक उत्पन्नामध्ये खंड आहे, वेतन आहे, व्याज आहे, नफा आहे, अशा मोबदल्यांचा, त्याचबरोबर जे काही ट्रान्सफर अर्निंग्ज असतात, हस्तांतरित उत्पन्न त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ पेन्शन आहे, बेरोजगारी भत्ता आहे, अशा हस्तांतरित उत्पन्नाचा देखील समावेश होतो. त्यामुळं आपण जर असं केलं, की वेतन, त्यानंतर खंड आहे, नफा आहे, व्याज आहे आणि हस्तांतरित उत्पन्न, या सगळ्यांची जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत बेरीज आपण केली, तर त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न आपल्याला काढता येतं किंवा मिळतं. त्यानंतर वैयक्तिक उत्पन्नानंतर आपल्याला पुढची शेवटची एक संकल्पना आहे खर्चयोग्य उत्पन्न, किंवा त्याला दुसरा पर्यायी शब्द आहे विनियोगक्षम उत्पन्न. त्याला इंग्रजीमध्ये आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो. की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही एक वैयक्तिक उत्पन्न ही जी आपण अगोदर पाहिलेली संकल्पना आहे, जरी वैयक्तिक उत्पन्न हे आपण पर्सनल इन्कम म्हणत असलो, तरी जेवढं एखाद्या व्यक्तीला एका वर्षाच्या काळात त्याच्या वेगवेगळ्या उत्पन्नाच्या सोर्सेसमधून जे उत्पन्न मिळत असेल, तर ते पूर्ण उत्पन्न ते वैयक्तिक असलं तरी त्या व्यक्तीला सर्वच्या सर्व खर्च करता येत नाही. कारण त्या वैयक्तिक उत्पन्नामधून त्याला सरकारला कर द्यावा लागतो आणि मग व्यक्तीनं त्याच्या एकूण वैयक्तिक उत्पन्नामधून सरकारला कर दिल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, ती रक्कम व्यक्ती आपल्या मनाच्या इच्छेनुसार कुठल्याही मार्गाने ती खर्च करू शकते. पूर्ण वैयक्तिक उत्पन्न ती व्यक्ती खर्च करू शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला ₹100 उत्पन्न मिळतं, तर ते ₹100 त्याचं वैयक्तिक उत्पन्न जरी असलं, तरी ते ₹100 तो पूर्णच्या पूर्ण खर्च करू शकत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या व्यक्तीनं सरकारला कर दिला नाही, तोपर्यंत ते त्याचं खर्चयोग्य उत्पन्न नसतं. म्हणून खर्चयोग्य उत्पन्नाची संकल्पना ही आपल्याला अशा पद्धतीने सांगता येते, की खर्चयोग्य उत्पन्न म्हणजे व्यक्तीनं त्याच्या वैयक्तिक उत्पन्नामधून सरकारला कर दिल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, ती रक्कम खर्चयोग्य उत्पन्न असते. त्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हटलं जातं. ती रक्कम व्यक्ती आपल्या इच्छेनुसार खर्च करू शकते. मग ते खर्चयोग्य जे उत्पन्न आहे, याचं सूत्र आपल्याला असं सांगता येतं, की खर्चयोग्य उत्पन्न बरोबर वैयक्तिक उत्पन्न वजा कर. म्हणजेच वैयक्तिक उत्पन्नामधून कर वजा केल्यास जे काही शिल्लक राहील, ते त्या व्यक्तीचं वैयक्तिक खर्चयोग्य उत्पन्न असणार आहे. आणि मग हे खर्चयोग्य उत्पन्न हे व्यक्ती आपल्या इच्छेनुसार खर्च करेल, किंवा त्यातील काही भागाचा उपभोग केला जाईल किंवा काही भागाची बचत केली जाऊ शकते. अशा पद्धतीनं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करता येतो. त्यानंतर या पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.